एक महत्त्वाची बातमी हाती येते। एलओसी पार करून दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आता सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्याचं दिसतंय। प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नेमकं काय घडतंय? दीपक, काल भारतानं जो सर्जिकल अटॅक केलेला होता त्याच्यानंतर सीमेवरचा तणाव वाढलेला आहे हे निश्चित आहे आणि ज्या पद्धतीचा तडाखा पाकिस्तानला बसलेला आहे त्याच्यानंतर पाकिस्तान काहीतरी प्रतिक्रिया देणार, काहीतरी हालचाल करणार हे म्हणजे अपेक्षितच होतं आणि त्यानुसार सीमेवरची सगळी सुरक्षा यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आलेली होती। जी माहिती कळते त्याच्यानुसार पाकिस्तान सीमेवरती आता हालचाल सुरू झालेली आहे। पाकिस्तानी रेंजर्स त्याच्यानंतर त्यांच्या बॉर्डर ऍक्शन फोर्सचे काही जवान यांच्या हालचाली सीमेवरती टिपल्या गेलेल्या आहेत। अर्थात हे सगळं होणार हे गृहीत धरूनच कालपासून अलर्ट होता। काल रात्री आम्हाला जी माहिती कळली होती त्याच्यानुसार साऊथ ब्लॉकचे देखील या संदर्भातली निगराणी करण्यासाठीचा अलर्ट होता आणि आपले सगळे दलांचे जे सगळे रेंजर्स त्याच्यानंतर रडार्स जे आहेत ते अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे सगळे तयार ठेवण्यात आलेले होते। कुठल्याही तणावाची परिस्थिती रात्री उद्भवली तर तितकाच प्रतिकार पाकिस्तानला देण्याची सगळी तयारी जी आहे ती भारतीय लष्करानं आधीच केलेली होती। अजून कुठल्या चकमकीची माहिती आपल्या हाती आलेली नाहीये, मात्र हे नक्की की सीमेवरती हालचाल सुरू झालेली आहे पाकिस्तानकडून। निश्चितच प्रशांत, या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।